हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया हे सुंदर सम. हे सुंदर आणि सुरेख सम आहे, ब्युटिफुल सम आहे. तुम्ही सांगणार हो, पण हे पाठ्यपुस्तकामधले नाहीये, बाहेरचं सम आहे, नॉन टेक्स्चुअल सम आहे. ओके, पण तुम्ही सांगणार आता आम्हाला कॉन्फिडेंट आलंय ना? का तुम्ही अगोदरचे व्हिडिओज बघितले? नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक दिलंय मी डिस्क्रिप्शन मध्ये. आता हे कॉन्फिडन्स आलंय का? कारण आपल्याला अप्रोच माहित आहे, कसं थॉट प्रोसेस टाकायचं, कसं सॉल्व्ह करायचं. व्हेरी गुड. आता त्याच कॉन्फिडन्सने हे सम सॉल्व्ह करूया. पण हे सॉल्व्ह करताना आपल्याला माहिती आहे, पहिल्यांदा आपल्याला काय लागणार आहे? 3 आयडेंटिटीज आणि 5 रिलेशन. ओके, आणि आपल्याला हे डिसाईड करावं लागेल की आपण लेफ्ट हँड साइड सिलेक्ट करणार की राईट हँड साइड. इकडे तर एकदम सोपं आहे ना. सेकंडरी रेशोज सेक आणि कोसेक लेफ्ट हँड साइडला आहे, तुम्ही सिलेक्ट करणार ते. आणि अजूनही सिंपल आहे, कारण इकडे राईट हँड साइड आपण सिलेक्ट करू शकत नाही, कारण फक्त साइन थीटा आहे. साइन थीटा सॉल्व्ह करून हे तर आणू शकत नाही. म्हणजे साहजिक आहे आपल्याला लेफ्ट हँड साइड सिलेक्ट करावं लागेल. ते लिहून घ्या. आता सिम्प्लिफाय करूया. सिम्प्लिफाय कसं करायचं? तुम्ही सांगणार इकडे जे सेक आणि कोसेक आहे, सेकला आपण लिहिणार आहोत 1/cos आणि कोसेकला लिहिणार आहोत 1/sin. म्हणजे प्रायमरी रेशोज मध्ये लिहिणार आहोत ते लिहूया. पण इकडे ऑलरेडी फ्रॅक्शन आहे आणि फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरला परत फ्रॅक्शन येणार आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल फॉर्म मध्ये लिहायचं, ते लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्यांदा न्यूमरेटर लिहून घ्या. काय ते? 1 - sin θ × cos θ डिवायडेड बाय, म्हणजे डिव्हिजन साठी साइन टाकायचं आणि बाजूला आता डिनॉमिनेटर लिहायचं ब्रॅकेटमध्ये. ओके, काय ते ब्रॅकेटमध्ये cos θ लिहिलं इंटू राऊंड ब्रॅकेट आहे, त्या राऊंड ब्रॅकेटमध्ये सेक आणि कोसेकला सिम्प्लिफाय करा. सेकला काय लिहिणार आहोत? 1/cos θ रिलेशनचा वापर केला, मायनस कोसेक θ म्हणजे 1/sin θ परत रिलेशनचा वापर केला. ओके, व्हेरी गुड. इंटू बघा पुढे काय दिलं? इंटू दिले साइन स्क्वेअर θ मायनस कॉस स्क्वेअर θ. ओ, साइन स्क्वेअर θ कॉस स्क्वेअर θ म्हणजे तुम्ही सांगणार हे आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्म मध्ये, आणि त्याला आपण लिहितो a प्लस बी इंटू a मायनस बी. म्हणजे तसं लिहून घ्या. म्हणजे काय येणार आहे? साइन θ प्लस कॉस θ एका ब्रॅकेटला आणि दुसऱ्या ब्रॅकेटला येणार आहे साइन θ मायनस कॉस θ. आता डिनॉमिनेटरला बघा. डिनॉमिनेटरला बघा काय ते? साइन क्यूब θ प्लस कॉस क्यूब θ, म्हणजे हे a क्यूब प्लस बी क्यूब या फॉर्म मध्ये आहे. आणि त्याचं एक्सपेन्शन आपल्याला माहिती आहे. काय ते? a प्लस बी इंटू a स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर, आणि त्याप्रमाणे एक्सपॅन्ड करा. आपलं a आणि b काय? साइन θ आहे a आणि b काय? कॉस θ. म्हणजे a प्लस बी काय लिहिणार आहोत? a प्लस बी म्हणजे साइन θ प्लस कॉस θ इंटू दुसऱ्या ब्रॅकेटला काय येणार आहे? a स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर θ मायनस a इंटू बी म्हणजे साइन θ इंटू कॉस θ प्लस बी स्क्वेअर म्हणजे कॉस स्क्वेअर θ. व्हेरी गुड. झालं. चला आता तुम्ही सिम्प्लिफाय करणार, पण त्याच्या अगोदर बघा ना, हे आता जे केलंय इकडे तुम्ही सांगणार साइन θ प्लस कॉस θ, साइन θ प्लस कॉस θ न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून कॅन्सल झालं, सिम्प्लिफाय झालं ना. ओके, चला आता जे फर्स्ट आहे ते लिहा. काय ते? 1 - sin θ इंटू कॉस θ. डिव्हिजन आहे. ओके, तर डिव्हिजन ठेवा, कारण आपल्याला आतमध्ये पहिलं सिम्प्लिफाय करायचंय, नंतर डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये करतोय. ओके, तर कॉस θ तसंच लिहिणार. ब्रॅकेटमध्ये बघा 1/cos मायनस 1/sin आहे. डिनॉमिनेटर डिफरंट आहे, म्हणजे काय करावं लागेल? एलसीएम. तर cos θ इंटू साइन θ, एलसीएम आलं cos θ sin θ, ते लिहून घ्या. आता 1 इंटू साइन θ काय येणार आहे? साइन θ मायनस 1 इंटू cos θ काय? cos θ. व्हेरी गुड. आता जे इकडे उरलं आहे ते लिहून घ्या. काय ते? इंटू आहे साइन θ मायनस कॉस θ. डिनॉमिनेटरला बघा ना, साइन स्क्वेअर θ मायनस साइन θ इंटू कॉस θ प्लस कॉस स्क्वेअर θ. काय दिसतंय का? मी सांगणार हो हो हो, साइन स्क्वेअर θ प्लस कॉस स्क्वेअर θ एकत्र घेतलं तर फर्स्ट आयडेंटिटी यूज होते ना. म्हणजे तिकडे आपण 1 लिहू शकतो. लिहा तिकडे 1. काय उरलंय? मायनस साइन θ इंटू कॉस θ, ते लिहून घ्या. व्हेरी गुड. इझी आहे, पण विसरू नका इकडे आपल्याला आयडेंटिटी लिहावं लागेल, कारण आयडेंटिटीचा वापर केलाय. ओके, चला आता पुढे लिहा. 1 - sin θ इंटू कॉस θ जे आहे ते लिहून घ्या. तसंच आता डिव्हिजन आहे, त्याला मल्टिप्लिकेशन लिहिणार. ओके, पण अगोदर या ब्रॅकेटमध्ये बघा ना, काय सिम्प्लिफाय होत आहे का? हे मल्टिप्लिकेशन आहे. तुम्ही सांगणार हो, कॉस θ आणि कॉस θ कॅन्सल होतंय ना. कॅन्सल केलं. आता या डिव्हिजनला मल्टिप्लिकेशन मध्ये करा, म्हणजे या फ्रॅक्शनचं रेसिप्रोकल होणार आहे. म्हणजे साइन θ ला आपण काय लिहिणार? न्यूमरेटरला, आणि साइन θ मायनस कॉस θ डिनॉमिनेटरला. व्हेरी गुड. इंटू जे उरलं आहे ते लिहून घ्या. व्हेरी गुड. लिहिलं? सोपं आहे.
वा 1 मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा. आता बघा सरळ काय मल्टिप्लिकेशन मध्ये काय कॅन्सल होतंय का बघा. बघा बघा 1 मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा डिनॉमिनेटरला, 1 मायनस साइन थिटा इंटू कॉस थिटा न्यूमरेटरला, दोन्ही कॅन्सल झालेत. वाव एक्साइटेड सुपर. अजून काय कॅन्सल होत आहे तुम्ही सांगणार साइन थिटा मायनस कॉस थिटा न्यूमरेटरला, साइन थिटा मायनस कॉस थिटा डिनॉमिनेटरला कॅन्सल. उरलं काय साइन थिटा तेच राहिलंय. दॅट इज इक्वल टू साइन थिटा लिहिलं म्हणजे तुम्ही सांगणार आलं आपलं राईट हँड साइड आणि सिद्ध झालंय. तुम्हाला सांगा सोपं होतं की नाही. एकदम सोपं होतं. काय अवघड वाटलं नाही ना. तुम्ही स्वतःहून करू शकतात आणि तेच कॉन्फिडन्स मला पाहिजे. जे स्वतःहून लिहायचं कॉन्फिडन्स वाढलंय. मित्रांना पण हे व्हिडिओ दाखवायचं त्यांच्याशी शेअर करा म्हणजे त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढेल. त्यांना पण हे सोपं वाटेल. मला तर आवडलंच आहे. जे व्हिडिओला लाईक करा. आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल ना. नाही केलं तर आता सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग टू प्रूफ सम सकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.